मुंबईच्या माऊलीचं दर्शन घेऊ. सो काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एके ब्लॉग्स मध्ये. सध्याची सिच्युएशन तुम्ही बघू शकता की पाऊस आलेला आहे. भाईसाहेब बघता बघता दिवस कधी आले कळलंच, आणि आईंचं आगमन सुद्धा झालेले आहेत आणि आज आहे पहिला दिवस. सो आज आपण चाललेलो आहोत प्रतीक्षा नगरच्या देवींचे रूप बघायला. तर ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल ह्या नवरात्री उत्सवमध्ये तर तुम्ही कसं याल प्रतीक्षा नगरला आणि कुठे कुठे देवी बसल्या. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग पुढपर्यंत बघा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला सुद्धा पाठवा. तर चला बघूया. जर तुम्ही सायनवरून येत असाल तर सायन स्टेशन इथून पुढे आहे आणि इथूनच तुम्हाला हा ब्रिज घ्यायचा. नाहीतर तुम्ही सायन्स स्टेशनवरून टॅक्सी सुद्धा घेऊ शकता आणि बस सुद्धा घेऊ शकता. तर आता इथून आपण असं सरळ जाऊ आणि समोरच आहे ना ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस करायचं आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे गेलो. आणि हे समोर आहे GTB स्टेशन. जर तुम्ही GTB स्टेशनवरून येता तर समोरचा ब्रिज आहे आणि तुम्हाला ह्या साईडला यायचं आहे. हा GTB स्टेशन आहे आणि तुम्हाला त्या साईडला नाही जायचं आहे, ह्या साईडला. मग तिकडून पण रोड आहे, ते तुम्हाला समजून जाईल तिकडे. आता पण इथून सरळ जाऊ. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की इकडून जर तुम्ही आलात ना की GTB स्टेशन आहे, तिकडचा तो ब्रिज क्रॉस केला आणि तिथून आलात ना सरळ सरळ यायचं आणि इकडूनच बघा तुम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दिसेल आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे. इथून असं सरळ गेलात की समोरच आहे, आपल्याला लेफ्टला जायचं ह्या गल्ली. इकडे तुम्हाला असे बोर्ड वगैरे दिसतील. इथे पहिला पण इथे पुढे जाऊ. प्रतीक्षा नगरमध्ये एकूण 5 ते 6 देवींचं तुम्हाला दर्शन करायला भेटेल. तर तुम्ही इकडे लवकर या, लवकर दर्शन करा, कारण की सकाळी दुपारी गर्दी नसते, संध्याकाळी गर्दी असते. तर आता इथे समोरच एक आहे, तिकडे जाऊ. ही आहे सरदार नगर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळ, सायनची आई भवानी. समोरच आहे. इथून जर आलात तर इकडे समोरच आहे. जाऊ बघूया. आता गर्दी तर नाहीये, पाऊस आहे, सगळे कामाला घेत मंडे आहेत, पण बघूया. एक्साइटेड. ओके, सो अजून देवीचं आगमन झालेलं नाहीये. ते बोलत की 1 वाजेपर्यंत होतील, तर तोपर्यंत आपण माऊली आई भवानी यांचं दर्शन करून घेऊ तिकडे. ठीक आहे, समोरच आहे. समोर बघा. आणि हो, तुम्हाला GTB वरून आणि सायनवरून आहे ना बसेस सुद्धा भेटतील 10-10 रुपये. तर मग तेही तुम्ही बघू शकता. पण मी तर म्हणेन चालतच या, कन्व्हिनियंट आहे खूप. तर आता आपण जाऊ आई भवानीकडे आणि माऊलीकडे. इकडून इथून मी सरळ चालत आलो आणि आता पुढे पूर्ण देवीच आहे भाई. देवी राईटला गेलो देवी, सरळ गेलो देवी. हे पूर्ण आपण आज एक्सप्लोर करणार आहोत पूर्ण. हे आता आपण पोचलोय मुंबईच्या माऊलीच्या इथे. काम वगैरे चालू आहे, पण आपण संध्याकाळी सुद्धा येणार आहोत इथे.
इकडे पूर्ण भजन वगैरे होतं भाई. हे आहेत आपले या वर्षीचे. सो अजून पूजा वगैरे बाकी आहे. तर दादा बोलले की दागिने वगैरे घालायचं तर तेव्हा अजून भारी शॉट्स येतील. तर मग तरी पण आपण काढल्यात, आपण एक्सप्लोर करूया. हा ब्लॉग मी फक्त तुमच्यासाठी बनवतोय की जेणेकरून तुम्हाला एक आयडिया भेटेल की जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही कसे येणार आहात. कारण की मी तर संध्याकाळी परत येणार आहे, उद्या किंवा परवा किंवा आज संध्याकाळी. तर मग बघूया तेव्हा. आणि तेव्हा पूर्ण लाइटिंग वगैरे सुद्धा लागणार आहे. तर मग आता आपण पुढे जाऊ. पुढे आपण आई भवानींचं दर्शन घेऊ आणि मग बघूया की अजून कुठे काय एक्सप्लोर करायला भेटतंय. मग चला बघू. आता आपण बघितली अल्मेडाची माऊली. भाई बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे पूजा बाकी आहे, म्हणजे अजून पण करतायत पूजा वगैरे, त्यानंतर डेकोरेशन वगैरे, पण बेस्ट. भाई पाऊस केवढा आहे. म्हणजे मी आज विचार केलेला की भाई सुट्टी आहे म्हणून की आज आपण पद्धतशीर 4 ते 5 हे करू अरे स्ट्रगल. तर मी विचार केलेला आहे की भाई आपण 4 ते 5 ठिकाणी जाऊ, चिंचपोकळी हे सगळं एक्सप्लोर करू. पण मला वाटत नाही की ह्या पावसामध्ये मी कुठे एक्सप्लोर करणार आहे. प्लीज यार पाऊस देवता थांबा जरा, मला एक्सप्लोर करू द्या. पण मी एक बोलेन की मी जेव्हा मुंबईच्या माऊलीला गेलो तिकडे एक भाऊ आला, तो बोलतो दादा ब्लॉग बघितला. म्हटलं कोणता ब्लॉग? तर बोलतो आगमनाचा ब्लॉग. म्हणजे भारी वाटतं जेव्हा समोरून येऊन बोलतात की दादा ब्लॉग चांगला होता, कोणाचं असेल. एक रेकग्नेशन भेटलं ना की हां एवढी मेहनत करतोय आणि भेटलं तर भारी वाटलं. बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे बघू आता पावसात मी काय थांबणार नाही. मी आज प्रतीक्षानगर एक्सप्लोर करूनच जाणार आहे. मीच काय मी नाही थांबणार, अजून आतमध्ये पण येतो. तर बघूया कसं होणार आहे आजचा ब्लॉग, पाऊसवाला ब्लॉग. एवढ्या पावसात काही स्ट्रगल, ते पण कोणासाठी? आपल्या आईसाठी. बेस्ट. हीच नम्र विनंती आहे पाऊस देवताला की तुम्ही आता जेवढं पडायचंय पडा, फक्त संध्याकाळी पडू नका गरबेच्या टाईमला प्लीज. कारण की ह्या क्षणाची आम्ही खूप उत्सुकता वाढ बघतो आणि तो क्षण आलेला आहे. आणि प्लीज तुम्ही एवढं नका बरसू प्लीज प्लीज. आता आपण यशवी सार्वजनिक गणेश नवरात्र उत्सव मंडळ, गणेशोत्सव म्हणणार होतो परत. हॅलो, सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ. आणि इकडे मला काय दिसतं बघा, अशक्य ही शक्य करतीलच. बेस्ट बेस्ट. तिकडून जर तुम्ही येतायत मुंबईच्या माऊलीचं दर्शन घेऊन तर समोरच आहे. बघूया आतमध्ये जाऊन. पाणी खूप आहे. आता ह्या ह्याच्यामध्ये शूजमध्ये मी कसं जाऊ, लॉजिक नाही कळत आहे मला. पूर्ण शूजमध्ये पाणी माझ्या गेलं. जावं तर लागणारच, आता काय करणार. देर इज नो अदर चॉईस.
शब्द नाही आहेत शब्द. हा म्हणजे स्वामी आईंचं दर्शन झालेलं आहे. बेस्ट बेस्ट. म्हणजे मला माहितीच नाही बाई काय. स्वामी बोलतात काय नाही, हा पाऊस काय नाहीये, तू एक्सप्लोर कर, मी आहे तुझ्या पाठीशी. भाई साहब तुझ्या तिकडे गाणं पण चालू आहे ना, तर माझ्या अंगावरती काटा येतो, गुजबम्स येतात की भाई काय अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे मला वाटलं की त्यांची थीम वगैरे असेल, पण तसं पाणी. भाई मस्ट विजिट मस्ट विजिट. सप्तशृंगी सार्वजनिक नवरात्र मंडळ. बेस्ट बेस्ट. म्हणजे मी आगमनाला त्यांची मूर्ती म्हणजे व्हिडिओजमध्ये बघितली तेव्हा मला एवढं क्लिक नाही झालं, तर मला वाटलं की अशी आई बसली आहे असं. पण आता मी सपशेलमध्ये बघतोय ना, बेस्ट होती बाई. बेस्ट बेस्ट बेस्ट. मला वाटलं की त्यांची थीम असेल, पण मला माहिती नव्हतं की आय डोंट, माझ्याकडे वर्ड्स नाही. तर बेस्ट 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 बेस्ट. हां आता किती पण पाऊस पडू दे, मी काय एक्सप्लोर करायचं थांबणार नाही. आता आपण पुढे जाऊया, आई भवानीचं दर्शन घेऊ आणि मी तिकडून बघू. गुरुमाऊली पण आहे, तिकडे पण जाऊ. बेस्ट बेस्ट. जर तुम्ही मुंबईच्या माऊलीकडून येता इकडून, तर इथूनच सरळच आहे आपली आई भवानी, प्रतीक्षा मुंबईची आई भवानी. पुढेच आहे, बसेस तुम्हाला दिसत असते. आता आपण पोचलो आहोत प्रतीक्षानगर प्रॉपर, आणि इकडे समोर आहे आपली मुंबईची आई भवानी, ह्यांचं मंडळ. बघूया. आता आपण इथून सरळ जाऊ आणि गुरुमाऊलीच्या इथे. इथून पुढे अजून एक आहे. इथून जर तुम्ही निघाला तसं बाहेर, तर मी समोरच अजून एक आहे देवी, आणि मी पुढे पण आहे. तर बघूया. इथे आहे प्रतीक्षानगर मधली माझी फेवरेट जागा, तुम्हालाही दाखवते. चला. त्याच्या पावसाने पूर्ण प्रतीक्षानगर पाण्याने भरलेलं आहे. रिअल स्ट्रगल.
तर तुम्ही येत आहे, पाऊस पडतात, तर हे सिच्युएशन आहे, तर तुम्ही येऊ शकता. एवढं काही नाही, नॉर्मलच आहे पाणी, बिंदासच काय नाही घाबरायचं. आता आपण कुठली गुरु माऊलीच्या समोरच गुरु माऊलीच्या इथे पोचलो आता आपण. प्रतिष्ठा बघायला भेटली देवीची. बस 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 म्हणजे मी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा बघितलेली जिजूंच्या घरी, आणि आज इथे गुरु माऊलीच्या इथे आईंची पण प्राणप्रतिष्ठा बघितली. बेस्ट मूवमेंट. आता बघूया अजून पुढे 1-2 आहेत, त्या एक्सप्लोर करू, मग निघू घरी. आपण आलो आहोत बालमित्र उत्साही मंडळ. बेस्ट. हे रोडवरतीच आहे, बघूया तिथे आतमध्ये जाऊन. इथे पण गरबा असतो. आतमध्ये आहे प्रभात मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्री नवरात्री उत्सव मंडळ. पूजा वगैरे चालू आहे, पूजा वगैरे चालू. तर पुढे बघूया, पुढे अजून असतील तर तिथे जाऊ. जर तुम्ही येताय तर ही अशी बिल्डिंग दिसेल आणि त्याच्या समोरच आहे ही, इथे पण देवी आहे. मोस्टली तरी सगळ्याच देवींचं प्राणप्रतिष्ठा चाललंय, म्हणून एवढे काय मुवमेंट कॅप्चर नाही केलंय. बट मला पुढे जाऊन परत जर टाईम भेटला तर मी परत येईन आणि प्रॉपर असा व्हिडिओ बनवेन आणि सिनेमॅटिकमध्ये आईंचे शॉर्ट्स घेईन. तर आता बघूया की पुढे कुठे आहे. इकडूनच आलं तरी ते यंगस्टार मित्रमंडळ समोरच तिथे, तर इथे बघूया आतमध्ये. म्हणजे आपण तिकडूनच आलो आणि समोरच आहे इकडे. संध्याकाळी चालू होईल कारण त्याची मात्र प्राणप्रतिष्ठा झाली नाही आहे. तर मग बघूया की आपण परत येऊ प्रतीक्षानगरमध्ये आणि एक्सप्लोर करू हे सगळे मुवमेंट. तेव्हा आपण लाईटिंगमध्ये म्हणजे रात्रीच काढू ब्लॉग वगैरे. ओके, तर मग आता बघूया पुढे. ओके, जर तुम्ही प्लॅन करत असाल प्रतीक्षानगरचे नवरात्री उत्सव बघण्यासाठी तर मग सायन्स स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी घेऊ शकता, नाहीतर तुम्ही बससुद्धा घेऊ शकता.
सायन्स स्टेशनवरून तुम्हाला हायवेला यावं लागेल आणि तिकडून तुम्हाला बसेस भेटून जातील. आणि जर तुम्ही GTB स्टेशनवरून येत असाल तर GTB स्टेशनवरून अवघ्या 10 मिनिटापासून सगळे नवरात्रीचे देवींचे मंडळ आहेत आणि तुम्ही तिथून सगळ्यांना विचारू पण शकता कुठे कुठे रोड आहे ते सगळे तुम्हाला सांग. ओके, ह्याचप्रमाणे आपल्या प्रतीक्षानगरच्या ऑलमोस्ट मेन देवी होत्या त्या सगळ्या एक्सप्लोर झालेल्या आहेत. काही देवींचं प्राणप्रतिष्ठा बाकी होतं म्हणून तिकडे मोमेंट कॅप्चर करायला भेटलं नाही. बट मी अजून ट्राय करेल संध्याकाळी यायचं, पाऊस खूप आहे त्यामुळे मग आता जेवढे होते तेवढे सगळे मी कॅप्चर केले आणि तुम्हालाही दाखवले. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा AK ब्लॉग्सला आणि असेच ब्लॉग बघत राहा पुढचे 9 दिवस 10 दिवस आणि त्याच्या पुढेही नवीन नवीन ब्लॉग येत राहणार आहेत. तर मग लवकर फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि स्टे ट्यून राहा नवीन ब्लॉगसाठी. तर मग चला भेटूया आता नवीन ब्लॉग.